मी आणि माझे सहकारी सन्माननीय राज ठाकरे साहेबांचे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत। ही ऍड टाकली कधी? आता जेव्हा तुमचा पोलीस बंदोबस्त लागलाय, आतून दरवाजा बंद केलाय, दरवाजा उघडत नाहीयेत, आता ते म्हणतायत की आमच्याकडनं चुकून झालं आणि आमचे तिन्ही मॅनेजर मराठी आहेत। मग मराठी येतात ते झोपलेले? हा वरून चाललेला सगळा कारभार आहे। या महाराष्ट्रामधून यांना सगळ्या मराठी माणसांना गावाला पाठवायचे परत। तिकडे स्पष्टपणे लिहिलंय जाहिरातीमध्ये की एवढा एवढा पगार आणि अशा अशा नोकऱ्या अवेलेबल आहेत, फक्त महाराष्ट्रीयन सोडून। हे चुकून होतं का? तुम्ही सांगा मला, चुकून होतं का? आता जेव्हा ते सांगतायत आतमध्ये की आमच्याकडनं चुकून झालं, आम्ही महाराष्ट्रीयनसाठी नोकरी असं लिहित होतो, तर चुकून महाराष्ट्रीयन व्यतिरिक्त झालं, असं कसं चुकून होईल? म्हणजे ज्या महाराष्ट्रात इथे पोट भरताय त्या महाराष्ट्राबद्दल चुकून असं कसं होईल? आम्हाला काय माहित नाही। आता एवढे पोलीस बंदोबस्त आलाय, सगळं काय आलंय, पण सन्माननीय राजसाहेबांचा एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मराठी बोलायचं, मराठी बोलायचं। किती वर्ष महाराष्ट्रात आहे तुम्ही? 40 वर्ष। मग 40 वर्ष काय गोट्या केल्या? हा महाराष्ट्र फक्त काय पैसा कमवायला इथे वापरता का तुम्ही महाराष्ट्राचा वापर? मग 40 वर्ष जर महाराष्ट्रात राहता, मग मराठी येत नाही तुम्हाला, याचा अर्थ तुम्ही मुद्दाम एक मिनिट बोलतो मी, ऐकायचं। मालक असाल ना तुम्ही तुमच्या घरचे। 40 वर्ष जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात राहताय, तुम्ही बोलता या कंपनीचा मालक मी आहे, तुम्हाला एक तर 40 वर्षात मराठी येत नाही, म्हणजे तुम्ही या महाराष्ट्रावर आणि या महाराष्ट्राच्या भाषेवरती, या मातीवरती तुमचं प्रेमच नाहीये। तुम्ही फक्त इथं पैसे कमवाय। मग का लिहिलं ते? का लिहिलं? आमच्याकडे नोकरी अवेलेबल आहे, एवढा एवढा पगार आहे, महाराष्ट्रीयन व्यतिरिक्त। उनका गलती हो गया। महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही, काय नाही, मला माफी मागा सगळ्यांच्या समोर, माफी। महाराष्ट्र